अरेंज मॅरेज आत्ताच्या पिढीमध्ये दुर्मिळ झालेलं पाहायला मिळतंय. पण तरीही असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अरेंज मॅरेज केलंय. यापैकी एक आहे अभिनेत्री पूजा सावंत. पूजाबद्दल इंडस्ट्रीमध्ये डेटिंगच्या अफवा सुद्धा मध्यंतरी पसरल्या होत्या, पण कालांतराने त्या फक्त अफवा आहेत हे उघड झालं. अखेर 28 फेब्रुवारी 2024 मध्ये पूजाने सिद्धेश चव्हाण सोबत लग्न केलं. पूजा आणि सिद्धेश यांचं अरेंज मॅरेज आहे. सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये सेटल्ड आहे. लग्नाबद्दल नुकतीच एक खास गोष्ट नवशक्तीच्या मुलाखतीत पूजाने उघड केली. ती म्हणजे पूजाने अगदी रीतसर पत्रिका बघितली होती. पत्रिका बघितली पण त्यातले गुण काही जुळले नव्हते, पण तरीही तिने सिद्धेश सोबत लग्न केलं. याचं कारण सांगत पूजा म्हणाली, माझा पत्रिकेवर पूर्ण विश्वास आहे, कारण पत्रिकांचं शास्त्र खूप रंजक आहे. त्याला एक वैज्ञानिक बाजू सुद्धा आहे. जे याचा अभ्यास करतात त्यांना हे माहीत असेलच, आणि म्हणून माझा या सगळ्यावर विश्वास आहे. मला त्या गोष्टी खूप आवडतात, म्हणून मी पत्रिका बघितली. पण तेव्हा समजलं की फार काही गुण जुळत नाहीयेत. पण माझी आणि सिद्धेशची भेट झाल्यानंतर आमचे विचार इतके जुळले की हे सगळं मागे राहिलं आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं. कधी गुण जुळले नाहीत तरी विचार आणि मनं जुळतात. समोरचा व्यक्ती आपला कम्फर्ट झोन बनतो. असंच काहीचं पूजा आणि सिद्धेशच्या बाबतीत झालं. पूजा आणि सिद्धेशचं लग्न अगदी थाटामाटात झालं. पूजाने ऑस्ट्रेलियामध्ये तिचा नवा संसारही थाटला, पण कामानिमित्त तिचं भारतात येणं जाणं असतं. नवा संसार थाटताना काय चॅलेंजेस आले, शिवाय लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपवर काय म्हणाली पूजा, पहा. टिपिकल असा संसार नाही आहे माझा, कारण आम्ही जरा लॉंग डिस्टन्स मध्ये असल्यामुळे असा टिपिकल असा नाही. आमची वेळ अशी ठरलेली नसते की ह्या महिन्यात भेट होईल. जेव्हा माझं काम इथे थोडं कमी असतं तेव्हा मी जाऊन माझ्या नवऱ्याला भेटते. असं आहे. पण मजा येते. ऍक्च्युली ना इट इज नॉट इझी. इट इज नॉट इझी रिलेशनशिप मेंटेन करणं. ऍब्सोल्युटली. आणि आपलं प्रोफेशन, त्याचं प्रोफेशन, हे सगळं बॅलन्स करणं. हा, आणि त्याच्या प्रोफेशन मध्ये त्याला सुट्ट्या मिळत नाही, त्यामुळे तो नाही फार प्रवास करू शकत. नशिबाने आपलं प्रोफेशन असे की एखादी सुट्टी मिळू शकते, किंवा एखादं प्रोजेक्ट थोडं लांबलं गेलं, ब्रेक, तर त्यामुळे माझं येणं जाणं जरा जास्त आहे. सो चालू आहे व्यवस्थित, जमतंय आम्हाला अजून. तू ऍक्च्युली ना सुरुवातीलाच उल्लेख केलास की तू जरा सुरुवातीला वेळ दिलास संसाराला आणि रमलीस हळूहळू. खरं तर हा डिसिजन ना स्वतःहून घ्यावा असं अनेक जण म्हणतात की थोडासा वेळ द्यावा संसाराला. तू जाणीवपूर्वक दिलास तो वेळ सुरुवातीला? मी जाणीवपूर्वक दिला वेळ, ऑफकोर्स दर्शना, पण तिथे पण ना 1-2 महिन्यानंतर मला इथलंही बॅलन्स करायचं होतं. कारण असं नाही झालं पाहिजे की अगदीच कामाला सुट्टी दिली मी आणि मग मी ऑस्ट्रेलियात जाऊन राहिले. सो पहिलं वर्ष ऑफकोर्स इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी अँड सिड, कारण आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आमचं अरेंज मॅरेज असल्यामुळे तो एक वेगळा फेज होता आमचा. पहिल्यांदा एकत्र राहत होतो आणि मग मला माझं कामही सांभाळायचं होतं. सो 1 year वॉज लिटिल चॅलेंजिंग फॉर बोथ ऑफ अस. पण मग या वर्षात टचवूड फायनली कुठेतरी आम्हाला तो सुवर्णमध्य गाठता आला आणि आता आय एम मॅनेजिंग इट वेल. पूजाच्या विचारांशी तुम्ही सहमत आहात का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.